आज मी काय काय बनवणार आहे ते तुमच्यासोबत चला बघूया। तर आज मी कालवण बनवणार आहे, कोलंबी फ्राय आणि भात। तर चला बघूया। त्यासाठी मी टोपामध्ये तेल टाकून ठेवलेलं आहे, चिंचाचं पाणी करून ठेवलेलं आहे, थोडासा हिंग टाकायचा आहे। साईडला मी थोडासा लसूण ठेचलेला होता, तो आता आपण टोपामध्ये टाकणार आहोत। तेल गरम झालंय, आता लसूण टाकल्यावर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि आता आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत। तर मी इथे थोडासा हळद टाकलेली आहे, मी इथे आगरी मसाला यूज केलेला आहे, तर थोडासा आगरी मसाला टाकलेला आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे। आणि आता त्याला आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता सगळं मिक्स झाल्यानंतर जी आपली कोलंबी आणि बटाटा होता, मी याच्यात बटाटा टाकते। तर एक बटाटा घेतला होता, तर आता याला चांगलं वॉश करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत, चांगलं वॉश केलेलं आहे, ह्याच्यात टाकून द्यायचं सगळं। आणि आता ह्याला मस्त मिक्स करायचं आहे। आता याला मस्त मिक्स केल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहोत चवीप्रमाणे। आता मीठ टाकून झाल्यावर परत मिक्स करून घेणार आहोत। आणि साईडला आपलं जे चिंचेचं पाणी होतं, आता आपण ते टाकणार आहोत। आता ते टाकायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता तुम्हाला जेवढं पाण्याने कालवण वाढवायचं आहे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता। तर इथे मी 2 पेले पाणी टाकलेलं आहे आणि आता ह्याला साईडला ठेवून द्यायचं, चांगली उकळी येऊस्तर। आता साईडला मी इथे कोलंबी घेतलेली होती थोडीशी, तुम्ही बघू शकता। आता ह्याला मी अद्रक लसूणची पेस्ट लावलेली होती, थोडासा हळद, आणि इथे मी आगरी मसाला यूज करते, तर आगरी मसाला घेतलेला आणि थोडासा गरम मसाला। मी घरगुतीच मसाले यूज करते, एक्स्ट्रा मसाला मी कुठलाच यूज करत नाही। आणि आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आपण, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता साईडला आपलं कालवण पण मस्त उकळी येत आहे कालवणाला। अशी कोलंबी मस्त, आणि ही कोलंबी मी आज पिठात रवात कशातही तळणार नाही, अशीच तळायची आहे, तुम्ही बघू शकता। आणि मी ह्याचे कवर पण काढले नाही आहेत। साईडला मी भात पण ठेवलेला आहे। आणि आता आपण साईडला कढईत तवा ठेवणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला कोलंब्या फ्राय करायच्या। मस्त कालवण आपलं उकळी यायला लागलेली आहे। मी साईडला तवा पण ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मस्त। आणि ज्या आपल्या कोलंब्या होत्या तुम्ही बघू शकता, त्या मी इथे आता मस्त तळणार आहे। मी ह्याच्यात रवा, पीठ, तांदळाचं काही लावणार नाही, आज फक्त अशाच तळणार आहे, खूप टेस्टी लागतात। तर चला बघूया। तर आता तेल गरम झालेलं आहे आपलं, आता एक एक करून चांगली सोडायची आहे त्याच्यामध्ये। आणि फास्ट गॅस ठेवायचा स्टार्टिंगला, नंतर स्लो गॅस ठेवायचा आहे। आणि स्लो गॅस